तर नवीन बॉल देण्याची नोंद घ्या प्लीज. जे आयोजकांनी आम्हाला आमच्या समोर जे इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्याप्रमाणे चला पहिला जोडा करंजा मादा शिरोणे दोन्ही संघाचा 12th मॅन इज रिक्वायर्ड. अच्छा दोन्ही संघाचे आलेत प्लीज. अतिशय दमदार स्पर्धा एक दमदार आयोजन. नाईक चषक 2026 व्हिजन नेचर ग्रुप हे नामवंत ग्रुप कोपरखणे गावानंतर संपूर्ण नवी मुंबईमध्ये ज्या ग्रुपची संपूर्ण चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. अतिशय दमदार आयोजन. मगाशी स्वप्नील नाईक हे देखील फार खुश झाले की तुम्ही चांगला स्टेज केला आहे. कदाचित त्याचा आम्हाला NMPL बट 10x ते त्याच्यावर बॅन आहे. ते आता अंडरआर्मला ठेवा जरा. हां त्याच्यात अंडरआर्मला ठीक आहेत ते. चला अतिशय चांगली पोरं आहेत बिचारे सगळे हसत खेळत. बघा क्रिकेटचा कधी कोणी क्रिकेट खेळत नाही परंतु क्रिकेटची स्पर्धा कशी आयोजित करावी एखाद्या मोठ्या स्पर्धेला खरं म्हणजे लाजवेल असे हे दमदार आयोजन. मग अशी विघ्नेश मडवी सरांनी चांगला उल्लेख केला. एखाद्या मोठ्या 5 लाखाच्या स्पर्धेला देखील चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. करंजा मादा शिरवणे संघाचा पहिला जोडा जोड गोली द्वयी दुक्कल द्विकोट. नाईक चषक 2026 हे दमदार आयोजन. यश पाटील संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती बदार आणि पहिली जोडी स्ट्रायकरला डाकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज कल्पेच्या नॉन स्ट्रायकरला प्रथम. यश पाटील टू कल्पेश पाटील. अतिशय दमदार स्पर्धा दमदार आयोजन नामवंत संघाचा समावेश. खरं म्हणजे संपूर्ण ही स्पर्धा नाईक कुटुंबीय यांच्या भोवती वलय निर्माण करणारी ही स्पर्धा. दमदार आयोजन दमदार स्पर्धा. अतिशय निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा होते. बघा आजूबाजूला जबरदस्त झाडं आहेत संपूर्ण हिरवगार मैदान. आउटसाइड द पहिला चेंडू यश पाटील याचा निघून गेला आहे. अतिशय वेगावर स्वार होऊन वेग सम्राट दमदार गोलंदाजी. पहिला चेंडू गेला डॉट बॉल निर्धाव चेंडू. कल्पेश पाटील यश पाटील टू कल्पेश पाटील. करंजा शिरवणे करंजा माता. यस पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा कुठल्या प्रकारचा ताळमेल ताळेबंद जमवणे. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पहिल्या चेंडूपासून एक संतुलित गोलंदाजी. भन्नाट मारा संघाची धावसंख्या फक्त इनमेन 0वर. कुठल्या प्रकारचं खातं पण उघडू दिलं नाही. इतका भन्नाट वेग दाहकता भेदकता आणि अचूकता. काय बॉलिंग जबरदस्त बॉलिंग टाईट बॉलिंग. कुठल्याही प्रकारचं फ्रीडम आउटसाइड द ऑफस्टंप. कारण तुमचा जो ऑफस्टंपच्या बाहेर आहेत ना खरं म्हणजे हे बऱ्याच क्रिकेटपटून आम्ही बघितलं आहे. हे खरं म्हणजे बॅकड्रॉ आहे. ऑफस्टंपला मारायला त्यांना जमत नाही. शॉर्ट पिच टाका लेगला नेतील पण ऑफस्टंपला नाही. खरं म्हणजे ऑफस्टंपला ती ताकद तुमच्याकडे म्हणजे वीरेंद्र सेहवाग बघूया. शोएब अख्तरला त्यांनी षटकार घेतले होते पॉईंटच्या डोक्यावरून. म्हणजे किती ताकद असावी. यस क्लास कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी. काय टायमिंग बेहतरीन स्ट्रोक. ओव्हरपिच चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्यानं पहिलं जबरदस्त अप्रतिम मडका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार झाला. एक तंत्रशुद्ध ग्लोरियस चार्मिंग स्ट्रोक्स फ्रॉम कल्पेश पाटील. संघाची धावसंख्या 4वर. करंजा माता शिरवणे नाणेफेक त्यांच्या विरोधात गेली. जिंकला टॉस तो उत्कर्षात दिवा. बघा आजचा जो दुसरा पोल आहे सगळा गणेश नाईक साहेब यांच्या मतदारसंघामधला आहे. ऐरोलीच्या 2 टीम गेल्यात बाहेर व आता शेवटचा आहे बाकी. शिवगर्जना. यस पुन्हा एकदा काय फ्लाईट चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. बघा काही चेंडू खाली ठेवले नंतर मात्र अनपेक्षित घुसली. अनइवन बाउन्स. काही ऑप्शन नव्हतं काही विकल्प नव्हता कल्पेश पाटील यांच्याकडे. संघाची धावसंख्या 4वर. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम यश पाटील आणि हा फुलटॉस 4 धावांसाठी. जबरदस्त ऑन ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक. कारण पहिल्या जे 2 षटकही पॉवर प्लेमध्ये त्याचा पुरेपूर फायदा उचलला
आणि अतिशय क्लास टायमिंग संघाची धावसंख्या 8वर बिनबाद 8 फॉनन. आदेश मात्रे यांचं दमदार ही साऊंड सिस्टम ज्यांनी प्रोव्हाइड बनवत आहे त्यांना धरून देतो व्ही एन ग्रुप. ते म्हणतं माझं नका नाव सांगू व्ही एन ग्रुप, कारण काही ठिकाणी असल्यावर आदेशचं नाव सांगतो. पण शेवटी आम्हाला विचारतं बाबा मेन कोण आहे, ऑपरेटर मेन आहे का नको. येस व्ही एन ग्रुप मनीष पाटील, अक्षय म्हात्रे असतील, यश पाटील असतील, आदेश आगासकर, आदेश म्हात्रेसह व्ही एन ग्रुप क्रिकेटचं भयंकर वेळ आणि आयोजन कसं करावं हे यांच्याकडून शिकून घ्यावं. नवी मुंबईमध्ये पहिलंच दर्जादार आयोजन, एवढा मोठा भव्य दिव्य स्टेज आय विल सी फर्स्ट टाइम इन दिस माय लाईफ. चला बॉलिंग मार्को तयार. नॉन स्ट्रायकर गोलंदाज राहुल साळवी, उत्कर्ष दिवा, राहुल साळवी, सगळे हे संघ आहेत. आमचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे किंग मेकर, विकास पुरुष, नवी मुंबईचे अनवान शान, नवी मुंबईचे शिल्पकार, फ्लेमिंगो सिटी, स्मार्ट सिटी. आणि हा यस पुन्हा चाबूक शॉट चौकार. काय टायमिंग, हो 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 फिल्डिंग क्या बात आहे. बघूया चेंडू पाहिजे तसा नव्हता गेला. बघूया लॉब जास्त झाला, जर पॅरला गेला असता कदाचित षटका झाला असता. स्वप्नीलजी नाईक यांची जी होर्डिंग्स जे बॅनर आहे त्याच्या समोर चेंडू थबकला. 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या 10 बिनबाद धाव. संत सावध सुरुवात बिनबाद धाव 10 फॉनन. दुसरं षटक प्रगतीपदावर लेफ्ट आर्म. हो येस ओह द विकेट. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकूर जमलं नाही. टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट जगाच्या पाठीवर पहिली ही वेब साईट संतोष नाणेकर यांनी इंट्रोड्यूस केली. त्याच्यानंतर सर्व ज्या वाहिन्या आल्यात आणि हा यस पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह मिड ऑनला जाईल. एकही धाव नाही. क्या बात आहे. पहिला जरी मार पडला नंतर मात्र जबरदस्त अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी उत्कर्ष दिवा संघाकडून. आतापर्यंत 6 चेंडू डॉट बॉल. आमचे समालोचक तुला नंतर चान्स देतो बेन. हो हो यस अक्रॉस द लाईन जोरदार अपेल. लेग बिफोरचं चेंडू गेला बॅकवर्ड गलीला. पुन्हा चिकी सिंगल. संघाची धावसंख्या बनता लेग बायचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावा झाले 11 बिनबाद 11 11 फनन. करंजा माता शिरवणे आणि उत्कर्ष दिवा असं हे दमदार 2 बलाढ्य संघ, अव्वल संघ त्यांच्या दरम्यान पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत, तिसरी बिग फाईट, बिग बॅटल. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ आमने सामने. नवी मुंबईमधील दादर संघ लोहे को काटता है, बेस्ट अगेन बेस्ट. खरं म्हणजे जर कोपरखाना जिंकली असती म्हणजे मजा आली असती. काल देखील बघूया व्ही एन ग्रुप, उद्या खरी म्हणजे मजा आहे. बरेच पैसे लागतील कारण त्यांचा संघ हा क्वालिफाय झाला आहे सेमीफायनलसाठी टॉप 3मध्ये. हो हो यस आउटसाइड द ऑफ स्टंप. काय जबरदस्त आउट स्विंगर. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. अचूक टप्प्यावरून गोल्डन स्पॉटवरून चेंडू रिलीज करण्याचे टेक ऑफ झाला आणि हा शेल डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा भन्नाट मारा. धावा फक्त इनमेन 11 आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 10, नंतर मात्र इनमेन फक्त 1 धाव. ओहो लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. येस नो बॉडी कॅन स्टॉप दी बॉल. जबरदस्त टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ क्लिअर केली. एक समय सूचक फटका, समयबद्ध तुलनीय उल्लेखनीय फटका. धावा जाऊन पोचतील 15वर. षटक क्रमांक 2 फिनिश 12 मध्ये 15.
येस डीजे नका लावू प्लीज. मगाशी मी सांगितलं. ओहो सुपर बॉलिंग बॅट्समन इज आउट. डीजे नका अजिबात नका लावू डीजे प्लीज. गेले का गेले आहेत. येस 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 जरा डीजेला कमी आवाज ठेवा प्लीज. चला पहिला धक्का पहिल्या फेकेचा बदन पहिला गडी गारत पहिला हादरा पहिल्या फेकेची एक चिट. वन डाऊनची एंट्री. द न्यू मॅन इज मिस्टर प्रथम बॅक टू द डग आउट. द नेक्स्ट मॅन विल बी शुभम. क्या बात आहे. याला हँडरायटिंग मस्त आहे रे. नाही खरं म्हणजे हा इथं पाहिजे होता डॉक्टर जॉर्जवाला नाही का. शुभम नवीन फलंदाज वंडावरचा फलंदाज टेकिंग स्ट्राईक अगेन्स्ट द बॉलर. राईट महोदय विकेट तयार. ओहो यस पुन्हा डाऊन ड्राईव्ह. चेंडू गेलाय निघून. चांगलं फिल्डिंग येस चांगली फिल्डिंग येस लॉंग ऑनला. आणि आता हे देखील 4 धावा मिळाले असते. संघाचा टोटल स्कोर झाला एक बाद 17 व 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. सेवन्टीन फॉर 1. आणि हा यस उलटा चेंडू पुन्हा दाखला द लाईन. काऊ कॉर्नर मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 18 वर. चाले पोरं वर्षभर अभ्यास नाही करणार. मॅच चालू झाले की यांना अभ्यास असतो दुसरं काही नाही. एटीन रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धावा झाल्या 18. 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राईट महोदय विकेट तयार. ओहो यस चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. तर सन्माननीय विराज वेटा आणि दिलीप पाटील आपण कुठं असाल त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. दिलीपजी पाटील आणि विराज वेटा आपण जरा आवाज ऐकत असाल दोघांना विनंती असेल उभयताना की प्लीज स्टेजवर स्थाना पण नावं. अतिशय दमदार स्पर्धा. चला उत्कर्ष दिवा. ओहो हो सुपर बॉलिंग. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक दुपारच्या सत्रात देखील. खरं म्हणजे क्लायमेट विरोधात असताना पिच देखील पाटाकेलपट्टी जात असताना त्याच्यावर बॉलिंग कशी करावी हे उत्कर्ष दिवा. पुन्हा एकदा वेगाने चेंडू निघून गेलाय उजव्याच्या बाहेरून. राईट महोदय विकेट तयार. बॉलिंग मार्कवर अतिशय भेदक मारा. राईट महोदय विकेट. ओहो येस अगेन चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं. पुन्हा एकदा फलंदाजाला संभ्रमात टाकलं. आता कोण सांगायला पोलिसवाले वगैरे त्यांना दोन धाडं द्या आणि बाबा याचा इथं प्राणवायू का अक्षर बिक्षण घ्या जरा. चला षटक क्रमांक तिसरं थर्ड ओव्हर फिनिश्ड आणि स्कोर इज 18 ना 18 म्हणजे बरोबर 6चं टार्गेट आहे. चांगली बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी केली. कुठल्याही फलंदाजाला टिकून देऊ शकलं नाही. मोठ्या फटक्यापासून जे वंचित दुर्लक्षित उपेक्षित अपेक्षित ठेवलं अशी ही उत्कर्ष देवा संघानं टॉस जिंकून जो निर्णय घेतला तो त्यांच्या पथ्यावर मुलावर पडला आहे. त्यांच्या विरोधात करंजा माता शिरवणे. तर मोनिश पाटील संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगती पथावर.
अतिशय दमदार आयोजन व्हिजन नेचर ग्रुप 2026 नाईक चषक, एक बहारदार दमदार आयोजन. या स्पर्धेचा संपूर्ण मगाशी मला 2-3 फोन लागते, मुरबाड, शहापूर, बदलापूर या ठिकाणाला की एक दमदार आयोजन. आणि तुमची संकल्पना खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना रुजवावी, जेणेकरून आमचे वनमंत्री साहेब त्यांचा हा संदेश आहे की झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र एक ग्रीन दिसेल. यस, सोडून दिला आहे कुठल्या प्रकारचं स्वारस्य, कारण त्यांना माहिती आहे की वाईट चिसायरा स्वर मारा देशाईन मारा, एक धावेदा निर्वाळा दावा समर्थन, टोटल स्कोर इज 19. आणि ही पहिली वाईट म्हणजे किती तंतोतंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी आहे बघा. याचं हे ज्वलंत उदाहरण. पहिली एक्स्ट्राच, पहिले अवांतर. आणि ह्या यस पुन्हा बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू गेलाय थर्ड स्लिपला. एक धाव मिळेल, चिकी सिंगल, धावा झाल्या 20 रन्स. विकेट गेले फक्त एनिमेन एक विकेट, एक बाद 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कमीत कमी 50 धावा ह्या तुम्हाला कंपल्सरी ठोठाव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघ हा शिरवणे आहे. MIDC कंपन्यामधून धूर खाऊन खाऊन ते झालेत बलाढ्य. LPचा धूर, खरं म्हणजे LP ही फार अतिशय नामवंत कंपनी त्यांच्या आजूबाजूला होती. शनिवारचा दिवस असायचा, 5-5 बिअर एका कर्मचाऱ्याला फ्री. चांगली फिल्डिंग. कोण आउट आला? डावकर आता फलंदाज कल्पेश पाटील. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट फॉलन. दुसऱ्या विकेटचं बदन. त्याला शिरोड्यांचा ड्रेस मात्र बाहेर जबरदस्त आहे. रात्री तर दिसणारच नाही ना. चड्डी बनियन चड्डी बनियन असा ड्रेस असतो. अंगाला मस्त लावतात, तेल लावतात. फक्त अर्धा मीटर पण कपडा नसला अंगावर. कशाला तुम्हाला खंता मिळतील ते हातात. गोल्डन पट्टा तो नाही लावायचा ना. चोऱ्या करायला जाणार तो का असं गोल्डन पट्ट्यानं लाईट बीट घेऊन जाणार. अंगाला मस्त लावणार संपूर्ण. आता गोट्याला सांगतो बघ, तू सफेद कपडे घालत जा बा. तू मच्छराला दिसणार तर आम्हाला काय दिसणार. यस, नवीन बॅट्समॅन. हु इज दी? ओम श्री. क्या बात आहे. यस, एकीकडे भगवान, एकीकडे गणपती बाप्पा. ओम श्री नवीन बॅट्समॅन. करंजा माता शिरवणे संघाच्या वतीनं. चला बॉलिंग मार्क दया. चौथं षटक प्रगती पदावर. 2 बाद 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, बॅकवर्ड गली, शॉट कव्हर, डेबिस्को पॉईंट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हो, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अतिशय क्लास फिल्डिंग. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 2 बाद 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही बॉल बाकी आहेत म्हणते. 2 आहेत ना रे. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल्स टाकून म्हणजे टोटल 9 बॉल बाकी आहेत तुमच्या खात्यामध्ये. धावा फार कमी आहेत जर बघायला गेलं तर, कारण धावा कुठल्याही प्रकारच्या इनफ नाही आहेत. कारण बघाशी साहिल देवेकर या कंपनी संघाने त्या धावा चेस केल्या. धावा फार कमी होत्या. 32 धावा फक्त करायच्या होत्या. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला. वाईटिश मिड विकेट. शस मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मिळते विकेट. अतुल्य, उल्लेखनीय, जबरदस्त तालमेल, ताळेबंद. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या सरकली. धावसंख्या वृद्धिंग. संघाची धावसंख्या 23. 2-3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. व्हिजन नेचर ग्रुप आयोजित ही दमदार स्पर्धा नाईक चषक. ओहो, टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग, क्लास कव्हर, क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करणारा चाबूक शॉट, जबरदस्त चपराक. टायमिंग बेमिसाल, विलक्षण, लक्षणीय, दर्शनीय, अभूतपूर्व स्ट्रोक्स, अचंबित करणारा. 4 धावांसाठी बॅट्समन. 27 धावा. संघाची धावसंख्या 27. असे जर फटके आले कमीत कमी 50 धावा तुम्हाला पाहिजे करंजा माता शिरवणे संघाला. खरं समोरचा संघ हा दिवा. ओमी कोणते गेलतो? ओमी केनी आहे का? अरे बाबा, नाही फक्त डोंगर बघितले ना.
आता डोंगरावरून कसा आकार मान काढणार नाही का समोरून जर बघितला पुढचा भाग पार्श्वभाग बघून काय समजणार आहे. आता एक त्या दिवशी भेटला एवढे लांब केस जीन्स पॅन्ट घातली होती. चला नादी आहे का मर आहे मादी आहे का नरे समजत नाही. चला बॉलिंग मार्क तयार नाही. षटक क्रमांक 4 फिनिश. धावा झाल्या 27 ना 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं षटक. ओमी केनी मला यस फ्रॉम ISPL ब्रँड. ओमी केनी म्हणजे कमीत कमी. चला या घनसोळी 11 आणि शिवगर्जना ऐरोळी. ऐरोळीचं बघतात एक बाकी आहे. दोघांचा सुपडा साफ केला आहे. त्यांचा बाजार उठवला आहे. एकाचा आरतीच्या अगोदर ना आरती झाल्यानंतर दुसराचा उठवला. या घनसोळी 11 तुम्हाला विनंती अशी कृपया जर आपण आला असाल आलेत का या मग तिकडे का या ना सरा. धावा झाल्या 28 28 रन्स 28 आहेत. शिवगर्जना ऐरोळी संघाचा कॅप्टन त्यांच्या विरोधात अगेन्स्ट घनसोळी 11 आलेत. मग येत का नाही समजत नाही. म्हणून तुम्ही कधी ना 2 पेलवान ठेवायचे ना ऐकत ना उचलून सरळ आणायचे. बाबा येतोच की नाही. मग आता ऐकत नाही त्याला काय करणार. एकदा भिवंडीला काय हो भाऊ भिवंडीला टॉस करायला रथ ठेवला होता. ज्याला नवरा ना न्यायला रथ मिळत नाही कॅप्टनना रथ न्याला. हो येस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होत आहे. शेवटचं षटक घेऊन बॉलर मार्क वैभव. तर मिळतील 2 धावा. येस 2 रन्स गेटिंग टोटल स्कोर इज 30. वैभव शेवटचा अंतिम अखेरचं षटक. ओमी केनी आहे म्हणजे कमीत कमी 50च्या वरती अबव 50 त्या देखील कमी पडतील जर ओमी केनी चालल्या. कारण ओमी केनीचा जो मिड विकेट स्क्वेअर लेग हा पट्टा मात्र भयंकर जबरदस्त आहे. अतिशय विलोभनीय फटके खेचण्यात माहीर असलेला ओमी केनी मिस्टर ISPL. हो येस फ्लाइटेड डिलिव्हरी अनइवन बाउन्स चेंज ऑफ पेस गती परिवर्तन थोडासा फ्लाईट दिला काहीही ऑप्शन नव्हता. येस ऐरोळी येस धन्यवाद आपण आलात. काय जबरदस्त ड्रेस आहे मात्र या एअरटेलच्या पोरी असतात ना त्या देखील झक मारतील. चला एअरटेलमध्ये जाणार 100 रुपयाचा रिचार्ज टाकणार 2 तास तिथं बसून जाणार. चला या त्यांचा जोड कोण आहे घनसोळीवाले या घनसोळी 11. Oh yes, swing and miss outside the stump. Again there should be dot ball. देवा संघाने मात्र कमालीची गोलंदाजी केली. भाऊ या बाबा हाय कुठं सुवांश सुहान 6-3-3 लिहून ठेवला प्लीज. 6 म्हणजे 63-33 सुहान घनसोळी 11 असं त्यांचं हे नामकरण. सुवान 6-3-3 घनसोळी 11. फेक मात्र बरोबर नव्हते अन्यथा फलंदाज घरात झाला असता. झाला येस इज गॉन नॉन स्ट्राईकला झाला. चला टॉस करतील आमचे सन्माननीय थांबा इनिंग संपू द्या प्लीज नंतर आम्हाला तिकडे जावं लागेल प्लीज. जरा किती बॉल आहेत अजून 2 बॉल बाकी आहेत. त्याच्यानंतर आपण टॉस करूया कारण टॉस आत्तापर्यंत जो समोरचं जे मार्किंग आहे तिथं टॉस झालेला आहे. सुवान 6-3-3 आणि त्यांच्या विरोधात शिवगर्जना ऐरोळी असा हा बनाम. दोन्ही ही बलाढ्य टीम. विशाल मडवी अतिशय फार मोठं नाव घनसोळी गावाला ज्यानं बरंच अजरामर केलं. खरं म्हणजे गावठी विजय असेल असे नामवंत शंकर पाटील असतील ज्यांनी सध्या 40+ GPL निखिल मडवी यांनी मोठे शतक ठोकलं त्या घनसोळी GPLमध्ये. कारण उस्मान पटेल त्यांच्यानंतर त्यांचा नंबर उस्मान पटेलने देखील संजय अंकलेच्या टुर्नामेंटमध्ये शतक ठोकलं होतं. या सिद्धेश कडू हा सोनारी म्हणजे नगरसेवकाच्या भिंगारी सोनारी नाही भिंगारी
सोनारीच्या विरोधात भिंगारी येते. नगरसेवक चषक होता. हो हो येस, पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह, पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुष्कला टॅप करायचे नुकरे शॉट एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. धावा झाल्यात 32 धावा आणि राहिला फक्त इनिमेन अंतिम अखेरचा बॉल. स्वान 6-3-3, घनसूल 11 आणि शिवगर्जना ऐरोळी अशी ही बिग फाईट. चला हा आणि हा डाव जवळजवळ संपलाय. फलंदा માટે बाद असेल. टोटल स्कोर इज 32 आणि जिंकण्यासाठी फक्त अतिशय माफक आव्हान. मगाशी 32 होत्या. थांबा जरा एक मिनिट. तर पहिल्या फेरीतील ही शेवटची सन्माननीय जितेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एकीकडे असतील विशाल मडवी आणि त्यांच्या शिवगर्जना ऐरोळी संघाचा अतिशय दमदार कॅप्टन. त्यांच्या दरम्यान सामनाशे 5 षटकांचा 4 गोलंदाज वापरायचे. एकाला जास्तीत 2 षटकं फेकता येतील. कुठल्याही प्रकारचा DRS नसेल ही संकल्पना. प्लीज स्पिन द कॉइन. यस, टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही निर्णय थोड्या वेळात सांगू. अच्छा अच्छा ओके. तर या आयोजन म्हणजे पहिल्यांदाच हे आयोजन असं हे नवी मुंबई नव्हे तर महाराष्ट्रावर जी संकल्पना विजय नेचर आणि दुसरं नाही हे पहिलं म्हणजे महाराष्ट्रामधले असं पहिलं भव्य दिव्य व्यासपीठ. या आयोजनाबद्दल काय सांगणार? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे तुम्ही आणि खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट चालू आहे. येस, धन्यवाद देतो. विशालजी मडवी, निर्णय तुमच्या विरोधात गेला, काय म्हणणार? ठीक आहे, कोणतरी टॉस जिंकणार होतं, आता ते जिंकले. डिसिजन पेंडिंग आहे, पुढचा विषय बघूया. अच्छा, तर या आयोजनाबद्दल काय म्हणणार? अतिशय चांगली संकल्पना. झाडे जगवा आणि झाडे वाचवा अशी संकल्पना आमचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचा संदेश देणार आहे. या स्पर्धेबद्दल आपण काय सांगणार? खरं तर कालच मी बघितलं, ॲक्च्युली यूट्यूबवर पहिला दिवस होता, कारण सगळं असं हिरवं हिरवं दिसत होतं. त्याच्यामुळे ती संकल्पना आहे ते ॲक्च्युअल तुम्हाला त्या यूट्यूबवरच दिसून येते. आणि मी आता आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मला वाटतं कोपरखैरणे ग्राउंडवर खेळायला मिळतं आहे. कारण आधी जशा टुर्नामेंट व्हायच्या तशा होत नाही तिकडे, कारण आधी 3-3, 4-4 टुर्नामेंट कोपरखैरणे गावातून व्हायच्या. कारण एवढं सुंदर ग्राउंड आहे ना, ह्या ग्राउंडवर खेळायची मजाच वेगळी आहे. धन्यवाद. यस, दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. यस यस, धन्यवाद देतोय. विशाल मडवी, टॉस तुमच्या विरोधात केला आहे. डिसिजन स्टील पेंडिंग. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी स्वतः दशरथ पाटील दुसऱ्या इनिंगसाठी आय विल जॉईन इमिजिएटली इन द कॉमेंट्री बॉक्स. हॅलो 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 दादा. यस, तर उमेश म्हात्रे जॉईन झालेत. धन्यवाद उमेश म्हात्रे. मी यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. प्लीज आपण लवकर आलात. खरं म्हणजे आपण 13व्या लाईनवर डस्टबिनला आलात. धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. प्लीज पुढची इनिंग उमेश म्हात्रे की जुबानी. अरे फेर साहेब, यस धन्यवाद. आणि खरं म्हणजे मी GPLचं आयोजन देखील यावर्षी भन्नाट केलं होतं. चला, थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो हॅलो. उत्कर्ष दिबा आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहता की गावदेवी माफ करा, करंजा माता शिरवणे असा सामना तुम्ही पाहताय. आणि फक्त धावा आहेत 33 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 33 टू विन. VN ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय विराज आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर ओमी.
चला नेक्स्ट मॅच मध्ये सुहान 633 633 घनसोली 11 या टीमनं टॉस जिंकलाय. त्यांच्या विरोधामध्ये टॉस जिंकलेला आहे शिवगर्जन ऐरोली टीमनं आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान झालेली आहे. 33 धावांचं लक्ष आहे. 33 टू बीन एक सोपं आव्हान आहे. आज दशरथ पाटील सर धावा जास्त होत नाही आहेत कारण शनिवारचा दिवस आहे. काही लोकांना भरपूर उपवास असतात आणि नॉनव्हेज खाल्यानं मोठे फटके येतात परंतु उपवास करण्यानं मोठे फटके येत नाहीये. परंतु आता आपण आणखीन एक प्रोबेबिलिटी वाढवली आहे की टेनिस बॉल आता वापर केलाय म्हणजे धावा व्हायला पाहिजे. प्रथमेश उत्कर्ष दिबा या टीमचा पहिला फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंगसाठी तयार. ओहो बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल खाली राहून गेले विकेट कीपरच्या हातामध्ये. प्रथमेशचा पहिला बॉल अगदी सबमरीम. बॉल बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. सामना सोपा आहे परंतु कधी अवघड होईल याचा नेम नाहीये. ओहो ओव्हर पिच बॉल उडवलाय. लॉंग ऑनला शतरक्षक येतोय परंतु नाही मिळणार हा बॉल. प्रयत्न चांगला होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पा. षटकार. विराज मडिबीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश या टीमची धावसंख्येला सुरुवात होत असताना स्कोर बोर्ड त्या रन आहे 6. शिवगर्जना ऐरोली या टीमनं टॉस जिंकलाय घनसोली टीमच्या विरुद्धमध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये प्रथमेश पुन्हा एकदा तयार विराजसाठी. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट परंतु तिथे खरं तर हा चौकारच झाला असता परंतु आणि अंपायरला चॅलेंज नाही आहे. हेल्मेट म्हणजे अंपायरच्या पायाला बॉल लागल्यानंतर अडलाय 30 सर्कलच्या आतमध्ये त्यामुळे एकच धाव ते मिळते विराजला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7 रन 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. VN ग्रुपच्या वतीने या नाईक चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. मगाशी विशाल मडबीनं खूप चांगलं वक्तव्य केलं क्रीडांगणाच्या आतमध्ये. ही स्पर्धा लाईव्ह पाहण्यापेक्षा तुम्ही घर बसल्या लाईव्ह पहा. अगदी भरपूर मजा येते ही स्पर्धा पाहत असताना. अगदी वेगळीच थीम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओहो डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका. मिडॉन आतमध्ये आहे त्याचा फायदा घेतलाय लेफ्ट हँडर बॅटर ओमीने आणि बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. ओमी केनी टेनिस बॉल क्रिकेटचा एक महत्वाचा खेळाडू. क्रिकेट मधलं मोठं नाव ज्यानं ISPL स्पर्धामध्ये चांगलं खेळ दाखवला. सर्वाधिक मोठ्या रकमेची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची. आणि नुकतीच कर्नाटक मध्ये जाऊन एक मॅलिका वीराची बाईक जिंकणारा खेळाडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. पकडला झेल आणि संपलाय ओमी केनीचा खेळ. फलंदाज बाद. गेल्याच हप्त्यामध्ये कर्नाटकमध्ये एक मोठ्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकली होती ओमी केनीनं. हा इलिव्हेशन जास्त मिळालं नाही आपल्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले. आणि काय झेल टिपलाय. लॉंग ऑफला एक चांगलं जजमेंट करत असताना अथर्वनं टिपला झेल आणि फलंदाज आउट होतोय ओमी केनी. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बघूया. वैभवला प्रमोट केलाय. वैभव मडवी आणि विराज मडवी ही जोडी आता मैदानामध्ये आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत फक्त 11 धाबा झालेत.
ओमी केनीचा इरादा वेगळा होता की मॅच लवकर संपवायची, परंतु तसं होत नाहीये क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा सोपा खेळ नाही आहे. एखादा तुम्हाला रमी खेळ आवडेल, रमी खेळ सोपा आहे, इकडून तिकडे पत्ते लावायचे, परंतु क्रिकेट हा खेळ सोपा नाही आहे. जसं तुम्ही पाहता क्रिकेटकडे तेवढा सोपा नाही आहे. क्रिकेटमध्ये काय हो याचा नेम नाही आहे. अखेर प्रथमेशनं पहिली विकेट आपल्या टीमसाठी प्राप्त केलेली आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे आता 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा, परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये बाईकच्या स्वरूपामध्ये येतोय चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत उत्कर्ष दिबा 33 धाबांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना एक गडी बाद 15 धाबा झालेत. एक गडी बाद 15 धाबा म्हणजे पॉवर प्ले मध्ये एक चांगला स्कोर उभारलाय उत्कर्ष दिबा या टीमनं. करंजा माता देवी शिरवणे या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 15. काल या स्पर्धेतला उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेक असे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका वैष्णवताई नाईक यांच्या पवित्र शुभास्ते खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल आपण संपन्न केला. यष्ट्यांचं पूजन, खेलपट्टीची पूजा त्यांच्यात पवित्र शुभास्ते आपण केली. त्या प्रसंगी नगरसेवक शिरीष प्रभाकर पाटील, नगरसेवक संदीप सुरेश म्हात्रे, त्यानंतर अनेक समाजसेवक त्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते. जाऊया बॅक टू द क्रिकेट नाव. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय ओम श्री. फार एंड कडून गोलंदाजी केली जाते. बॅकफुटला जाऊन फक्त पुश केलाय, डिलिकेट टच केलाय. पुश करो खुश रहो आणि बॉल सीमारेषा पलीकडे, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 19. ओमिकेनी बाद झाल्यानंतर सुद्धा सामना लवकरच संपेल असं वाटते. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. कालच्या मॅचेस भरपूर टाईट झाल्या, प्रत्येकाची शिलाई फाटली, एवढ्या टाईट. शेवटच्या बॉलपर्यंत प्रत्येक सामना रंगला, परंतु आज फारसा खेळ प्रेक्षकांना मजा येत नाही आहे पाहण्यासाठी. रणबेमध्ये बेत्ते ओम श्रीच्या एक युवा असा जिगरबाज खेळाडू. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑफ साईडला पॉईंट आहे, एक शॉट कव्हर पॉईंट नाही आहे. त्यानंतर मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला मिड ऑन आहे. मिड विकेट नाही आणि स्क्वेअर लेग. मिड विकेट नाही कारण काहू कॉर्नरला डीपमध्ये एक प्रोटेक्शन लावलाय आणि तिथेच बॉल गेलाय. कॅच इटचा कॉल आहे आणि इथे झेल टिपलाय खाऊ कॉर्नरच्या जिजन क्षेत्ररक्षकांना. प्रशांत होते तिथे, खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद. विराज मडबीचा खेळ संपलाय. अगदी आय प्रोटेक्ट गिअर हा इक्विपमेंट परिधान करून मात्र बॅटिंगसाठी उतरला होता. आणि आता सध्या क्रिकेट बदललंय. क्रिकेटमध्ये अनेक असे इक्विपमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण बॅटची कडा लागल्यानंतर कधी कधी डोल्याला चेंडू लागला तर मात्र मोठी दुखापत होते. ज्यावेळेस किरण पवारला तशी इंजुरी झाली त्यानंतर हे इक्विपमेंट आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. आय प्रोटेक्ट गिअर म्हणजे डोलं वाचवण्यासाठी एक कवच कुंडल आहेत. न्यू बॅटर संकेत आलाय.
बॅटिंगसाठी टीमची धावसंख्या आहे स्कोरमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर 19 धाबा झालेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना ओहो बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग आहे ओमश्रीची. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये धाव मिळणार नाही या संकेतला. डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये चांगला प्रवास राहिला ओमश्रीचा, कारण एक चौकार खाल्ल्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट, त्याच्यामध्ये एक विकेट विराज मडबीची. बॅकफुटला जाऊन अपीश खेळलाय. कडक फटका, स्क्वेअर कटचा फटका, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. संकेतच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. क्रिकेटचे हे इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचे अत्याधुनिक फटके. आता फक्त 10 धाबा दूर आहे विजयापासून उत्कर्ष दिवा टीम. 20 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 रनची गरज आहे, म्हणजे सामना अंदाज आता लवकर संपेल असं वाटते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे होते, तोपर्यंत 1 धाव इथे मिळते संकेतला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 24 धाबा झाल्यात. फक्त 9 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. शिवगर्जना ऐरोली या टीमनं मात्र सुहान 6-3-3 घनसोली 11 या टीमच्या विरोधामध्ये टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅच संपेल लगेचच शिवगर्जना ऐरोली टीम आपल्याला मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. चला तर 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलेलं आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना उत्कर्ष दिवा या टीमची धावसंख्या ही स्कोरबोर्ड आतापर्यंत 2 गडी बाद 25 धाबा झाल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता 8 रनची गरज आहे. 18 बॉल आणि 8 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना खुला झालाय. प्रेक्षकांना जसा सामना पाहिजे होता तसं काही या सामन्यानं रूप घेतलं नाहीये. या सामन्याचं स्वरूपच बदललं. अठरा बॉल आणि 8 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. विजन नेचर ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. विजन म्हणजेच मराठी भाषेमध्ये दृष्टी आणि नेचर म्हणजे निसर्ग. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश प्रत्येक घटकाला दिले जाते आणि इथे मात्र इन फ्रंट ऑफ स्क्वेअर एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धाबा म्हणजे अजूनही 4 पाहिजे विजयासाठी. फक्त 4 धाबांची गरज आहे. वैभवच्या बॅट मधून आज चौकार आलाय. 4 धाबा पाहिजे 17 बॉल मध्ये. संस्कार ओहो इथे चांगला फिरवलाय संस्कारनं. गतीमध्ये परिवर्तन होतं. धीम्या गतीनं टाकलेला बॉल फिंगर स्रो झाल्यानंतर बॉलनं चेंडूनं बलन घेतलं. अगदी अँगल बनवत बॉल बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये अजूनही 4 धाबांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र एक चांगला फटका सजवलाय. डीप मध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल वैभवला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 30 म्हणजे अजूनही 3 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण नाईक कुटुंबाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. नाईक कुटुंबाच्या या छब्या या प्रतिमा बॉल लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. विकेट आली. उत्कर्ष दिवा या टीमला लागलाय. आणखीन एक धक्का. आज
तुम्ही पाहताय नवी मुंबई शहराचे लोकनेते, नवी मुंबई शहराचे शिल्पकार आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांच्या विचाराधीन सुरू असलेली ही स्पर्धा आहे. आज साहेबांच्या वन खात्याचं एक स्वरूप देणारी ही स्पर्धा आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री म्हणून आज ते काम पाहत आहेत. झाडे लावा, झाडे जगवा, कारण ही गरज आहे, कालाची गरज आहे. कारण आज अख्ख्या विश्वावरती ग्लोबल वॉर्मिंगचं संकट सुरू आहे आणि या संकटातून वाचायचं असेल तर वृक्षारोपण झालं पाहिजे. जो आपल्याला जगण्यासाठी जो प्राणवायू असतो तो प्राणवायू आपल्याला भरपूर झाडे देत असतात. त्यामुळे प्राणवायूची कमतरता आता अख्ख्या विश्वाला आहे. त्यामुळे झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एक चांगली संकल्पना या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. जेवढे जेवढे डॉट बॉल होतील तेवढे तेवढे मात्र ही स्पर्धा संपल्यानंतर तेवढ्या तेवढ्या झाडांची लागवड आपल्या परिसरामध्ये केली जाईल आणि हे काम VN ग्रुपच्या वतीनं ते काम पूर्ण केलं जाईल. आणि हा सामना मात्र जिंकला आहे 7 गडी दाखवून उत्कर्ष दिवा या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर आपण डिक्लेअर करूया. चला लगेच चला शिवगर्जन आयरोली टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. कारण सुहान 6333 घनसोली इलेव्हन या टीमच्या विरोधामध्ये टॉस येथे जिंकलाय.